नमस्कार मित्रांनो, कशा आहात तुम्ही? मजेत असणार? तर मजेतच राहायला पाहिजे सगळ्यांना. बापरे! खूप दमते मी या पुरायचं कारण म्हणतात ना, इतनी शक्ती हमें देन दाता, मन का विश्वास कमजोर होना. तर हे प्रार्थना मी कशाला म्हणत आहे ते तुम्हाला समजलंच असेल. कारण रुद्र एवढा मस्ती करते म्हणजे खूप जास्त मस्ती करते. त्याच्या मस्तीमुळे मी खूप जास्त दमून जाते. घरचे कामं, त्याची मस्ती. आता त्याला त्याची भांडी अजिबात नको आहे. त्याला खेळणी नको आहे. माझे भांडे हवे आहेत त्याला. टोपल्यात भांडं असलं का लगेच घेऊन येते आणि त्याच्यासोबत खेळत बसते. तर खूप साऱ्यांना भांडे माहीत आहे का, असे आपटू नाही का खूप चेपक-चापक करून दिलेलं आहे. बहुतेक भांडे माझे खूप सारे चेपक-चापक केलं आहे यानं. तरी त्याला एवढं मस्त येत आहे भांडे. तू लगेच माझ्याकडे बघून अजून जोरात-जोरात आपटते. बेडशीट कशी वाटली नक्की कमेंट्स करून सांगा. जे घेतलेली होती तेच बेडशीट आहे. आज उद्घाटन केलं त्याचं. तर तर रुद्राची मस्ती चाललेली होती. त्याला त्याची बेडशीट हवी होती. वरती त्याची बेडशीट ठेवले होते. रात्री झोपताना जे हातरतात ते आले, तर ते काढत होता तो, पण त्याचा हात काही पुरत नव्हता आणि ते काही निघत नव्हते. आता ह्यानं जी अलमारीला झिल्ली दिसत आहे ना चिपकवली, ते झिल्ली पण त्यानं काढली आहे. आता त्याला झोपवले, तर तुझ्याची झोप काही अजून कंप्लीट झालेली नाही. तो लगेच उठला, काहीतरी आवाज आला म्हणजे बाहेर पोरं फटाके फोडत होते ना, त्या आवाजाने तो उठला. तर आता त्याची काही झोप झालेली नव्हती बरोबर, म्हणून तो त्याला खाली ठेवला का म्हणजे खूप जास्त चिडचिड करायचा. तो काही राहत नव्हता बाहेर, घरात पण नव्हता राहत. मी घेतलं त्याला आणि घराबाहेर आणले की काहीतरी फ्रेश होईल ना, छानपैकी खेळेल बा म्हणून. तो काही खेळायचं काम नव्हतं त्याचा, फक्त घराबाहेर बसला आणि मुलं फटाके फोडायचे तर त्यांच्याकडेच त्याचं लक्ष जात होतं पूर्णपणे. बघा आता घराबाहेर थोडंसं खेळायला बसला का लगेच दगड दिसतात, त्याला दगड घेतला हातात. आता अजून पोरं बारं फटाके फोडायचे त्यांच्याकडेच लक्ष होतं. तो चालला त्यांच्याकडे तुर मी म्हटलं, "चाल ना बाप्पू काय." नाहीतर असं तो चालते, बसत नाही. कारण त्याला बाहेर खेळायला खूप जास्त आवडते. चिमण्या वगैरे बघायला पण आवडते. पण आज काही चिमण्या पण नव्हते दिसत तेवढे. तर अशा प्रकारे आमचा पूर्ण दिवस गेला आजचा. कारण खूप जास्त कंटाळते मी याला बघू बघू. कारण कधी-कधी एवढा जास्त त्रास देते ना, कधी-कधी खूप शांत असते. ब्लॉग आवडल्यास नक्की लाईक, कमेंट्स करा. तोपर्यंत बाय बाय गाईज.